शहरामध्ये आपल्या सगळ्या पत्रकारांना परिचित आहे. एक जाज्वल्य हिंदुत्वादी संघटना म्हणून पतित पावन संघटना काम करत आहे. काम करत असताना ज्या ज्या घटना पुण्यामध्ये घडतात चुकीच्या, त्यांच्या विरोधात अग्रेसिव्ह उतरून आम्ही त्या माणसांना न्याय, त्या व्यक्तीला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो. याच्यातले 2-3 उदाहरणं मी जुनी नवीन दोन्ही सांगतो. आपल्या सगळ्यांना फर्ग्युसन रोड माहिती असेल. त्या फर्ग्युसन रोडवरती फुटपाथला बंगाली मुसलमान, परप्रांतीय मुसलमान यांनी आक्रमण केलेलं होतं. ते आक्रमण काढण्यासाठी आम्हाला 1-2 महिने याच्यामध्ये गेले. आम्ही सतत आंदोलन करत आयुक्तांच्या पाठीमागे गेला. तो रस्ता आता जर तुम्ही गेला तर तुम्हाला श्वास मिळेल असा तो फुटपाथ आपण मोकळा करून दिलेला आहे. एक नजदीकचा विषय असता 2 दिवसापूर्वी राहुलजी सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं ते चुकीचं होतं. सर्वप्रथम पतित पावन संघटनेने त्यांच्या घरासमोर जाऊन कोथरूड एरियामध्ये ते राहिला होते, त्या घरासमोर जाऊन निदर्शनं केली आणि त्यांना ते वक्तव्य मागे घेण्यासाठी भाग पाडले. पण थोडंसं आम्ही मीडियामध्ये कमी पडलो, त्यामुळे कुठे याची नोंद थोडी उशिरा घेतली गेली. असे अनेक प्रश्न जे असतात हिंदुत्वाचे असतील, सर्वसामान्य नागरिकांचे असतील, ते सोडवण्याचं काम आता आम्ही नवीन पिढी करत आहोत. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा दुवा असतो तो प्रवक्ता. तर ते संपर्क जास्त करू शकतात, तुमच्याशी बोलू शकतात. आमचं काम काय आहे? संघटन कौशल्य, संघटन उभं करणं आणि आंदोलनासाठी जास्तीत जास्त शक्ती उभी करणं. त्याच्याबरोबर प्रवक्ता असणे गरजेचं आहे की तुमच्याबरोबर ते कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. त्यामुळे काल आमची मीटिंगमध्ये प्रांताच्या आणि शहराच्या एक कट्टर हिंदुत्ववादी म्हणून महाराष्ट्राचे प्रवक्ते म्हणून अल्लीभाई दारोवाला यांची काल नियुक्ती केली आहे. त्यांना मी आज या सर्व कामासाठी पुणे शहर महाराष्ट्रातर्फे शुभेच्छा देतो. Today's main reason, आज का जो मेन पत्रकार परिषद लेने का जो कारण है, हमारे को सत्ते में 100 दिन कंप्लीट हो गए. आवाज आ रहा है? नाही, थोडं नजीक हो. सत्यात येऊन आम्हाला 100 दिवस कंप्लीट झालेले आहेत. काय योजना, काय इथं फ्लॅगशिप प्रोग्राम्स ते राबवतात, नागरिकांची काही अपेक्षा आहे ते कंप्लीट होतात नाही होतात ते बघण्यासाठी आमचे काही फूट सोल्जर्स म्हणजे जे आमचे तळागाळातले कार्यकर्ता आहेत त्यांच्यावरती ही जिम्मेदारी टाकण्यात आलेली आहे. आणि ही जी आमची आता तुम्ही ऐकलंच असेल, ही जी उद्याची जे रिझल्ट्स येणार आहे, आमचे लोकसभेचे जे रिझल्ट्स आले आणि विधानसभा जे महाराष्ट्रामध्ये जे मॅजिकल फिगर्स तुम्ही बघितले, हे केवळ आणि केवळ आमचे संघाचे काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्याचे, जसं की पतित पावन, मुस्लिम राष्ट्रीय मंच, विश्व हिंदू परिषद आणि तेव्हा नंबर ऑफ शाखा जे आमचे विंग्स आउटफिट्स बनतात ते जे काम करत आहेत त्यांना हे फ्री हँड देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये संघातून एक आमचं माणूस असणार आहे. हे काम व्यवस्थित चालले नाही चालले आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा भेटतो की नाही भेटतो हे बघण्यासाठी आम्ही वी आर व्हेरी ॲक्टिव्ह इन दिस पर्टिक्युलर थिंग. एनिवे, यामध्ये हे काम कसं चाललंय महाराष्ट्र व्यापीवरती आमचे महाराष्ट्राचे हेड्स इथं आहे. पतित पावन संघटना हे तुम्ही ऐकलंच असेल आणि पतित पावन म्हणल्यावर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल येतो. श्रीपाद शास्त्रीजींनी ही जी स्थापना केली होती त्यांच्या विचारधारेतून हे चाललंय. यामध्ये अजून तुम्हाला इन डेप्थ डिटेल्स देऊन त्याची काय धोरणं असणार, कसं ते आमचं वाटचाल राहणार ते सांगण्यासाठी आमचे शहराचे अध्यक्ष आणि स्टेट बॉडीचे रिप्रेझेंटेटिव्ह इथं आलेले आहेत. चाललंय गौ हत्या, त्यामध्ये काय आमचे पण लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि ते एक्सपोर्ट करतात. तर मी सांगितलं आमची ही लोक कधी असले आणि ते प्रूफ झालं तर पतित पावन ऍक्शन घेण्यासाठी मागं हटणार नाही. सत्ता आमची असली, कमिशनर आमचे असले, CM DCM आमचे असले, पण लोकांवरती अन्याय होत असेल तर पतित पावन संघटना त्यामध्ये कोणालाही स्पेअर करणार नाही. त्यामध्ये लव्ह जिहाद आहे, वोट जिहाद आहे, त्यामध्ये लँड जिहाद आहे. व्हॉट इज लँड जिहाद?
काही एक विशिष्ट समुदायाचे लोक तुम्ही बघितलं ते जमीन अतिक्रमण करतात, स्मॉल फ्लॅट्स मध्ये जाऊन टाळा लावून टाकतात. ते जाणार कुठं? पोलिसांकडे एवढं काम आहे मारायचं, ते कुठे कुठे लक्ष देणार? तर त्यामध्ये जेव्हा ते आमच्या संघटनाकडे येतात, आमची संघटना ईच अँड एव्हरी कंप्लेनला सिरियसली घेणार. दॅट इट बी लँड जिहाद, लव्ह जिहाद और वोट जिहाद. त्याच्या व्यतिरिक्त जिथं काही धर्मस्थळ असतील, अनधिकृत बांधकाम आहे, हॉटेल साईड मार्जिन्स आहे, म्हणजे आमचं जे अजेंडा आहे अध्यक्षांनी सांगितलं नाही, पण आय कॅन टेल यू नेक्स्ट 15 दिवसात तुम्हाला ऍक्शन दिसणार आहे. पतित पावन इन महाराष्ट्र इज इन ऍक्शन मोड. काही असेल, आय एम टेलिंग यू नाव, काही तुम्हाला हॉटेल बंद होताना दिसतील, तर गरज आणि वैश्यधंदा आणि हुक्का पार्लर्स हे जे सगळं चाललंय, तुम्ही कंप्लेंट करा. आम्ही CP साहेबांपर्यंत जाणार आहे. आणि धर्मांतर या विषयाला फक्त आपण ऐकतो, टीव्ही डिबेट्सवर बोलतो, पण ऍक्च्युली आम्ही काय करतोय? आमच्याकडे जी केसेस आलेले आहे, आमच्याकडे आता आम्ही सुरुवात केलेली आहे. धर्मांतर इज ऑन द टॉप लिस्ट ऑफ द पतित पावन. कुठं धर्मांतर होत असेल, महिलांवरती छळ असेल, त्यांना खोटा आमिष दाखवून लग्न करतात, नंतर जे काय आपण सगळं बघतोय, आमच्यापेक्षा जास्त तुम्ही बघतात. पोलीस केसेस, पोलीस स्टेशन, क्राईम रिपोर्टिंग तुम्ही करतात, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. पण तुम्ही रिपोर्ट करतात, घरी जाऊन सॅलरी घेऊन झोपतात. पण पतित पावनाला सॅलरी नाही, आम्हाला कुठलंही अनुदान नाही, आणि आम्ही कुठनाकडं पैसे घेऊन काम करत नाही. यू आर गोइंग टू सी ऍक्शन. आणि आम्ही पोलिसांना एकच सांगितलं, रिक्वेस्ट करणार, नाही काम झालं तर पतित पावनची स्टाईल नितीन काकांना, सोनटक्के काकांना, तुम्ही या लोकांना, आमचे पूर्वीचे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही बघितलंय. आता ते सगळे भाजपमध्ये जाऊन बसले. मी भाजपमध्ये इथे येऊन काम करायचा प्रयत्न करणार आहे. यू आर गोइंग टू सी द पतित पावन स्टाईल. नाउ विथ दिस आय विल जस्ट लीव द ओपन फोरम. पुणे शहरात आणि अशा महाराष्ट्र प्रसिद्ध होतं, पण त्यानंतर पतित पावनचं काम असं दिसत नाही. मग आता पुन्हा ती कितपत हे करू शकताय तुम्ही? तशी संघटनात्मक त्यावेळी जी बांधणी होती, PPS म्हणले की त्यावेळेस बरेचसे कामं वाहत होती. सेम प्रश्न असं यालाच म्हणजे माझा पण हा प्रश्न होता, पण एक आदरयुक्त दरारा होता, आदर पण होता, पण भीती वाटायची PPS ची लोक आली, सेनेपेक्षा जास्त दरारा पण PPS तो होता. नंतर असं तर पुसला गेला जवळपास. तर काय असं झालं आणि परत तुम्ही ते कसं मिळवलं? किंवा असं म्हणता येईल की मरगळ आली होती गेल्या काही वर्षात. नाही, तुमचा प्रश्न बरोबर आहे. कारण त्या काळात ज्यांनी काम केलं, संघटना बघितली. तुम्ही 2-3 पत्रकार जुने आहात, वयोमानाने मला समजला तो विषय. त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला कार्यकर्ते मिळत नव्हते. आपल्याला माहिती असेल का नाही माहिती नाही, पुणे शहराला पहिला खासदार जो दिला तो पतित पावन दिला. म्हणजे आपल्याला अनिलजी शिरोळे माहिती असतील, ते पतित पावनचे संस्थापक अध्यक्ष. त्यानंतर शिर्डी सारख्या मतदारसंघामध्ये भीमराव पडदे ह्यासारख्या व्यक्तीला तिथं दिलं. हे म्हणजे का दिलं तर त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे एवढी संख्या नव्हती, तर त्यांना आक्रमक आणि हिंदुत्व चेहरा हा पाहिजे होता, त्यामुळे आपण तो पुरवला. त्यानंतर प्रदीपजी रावत आपल्या सगळ्यांना माहिती असतील, ते सुद्धा पतित पावनचे पुणे शहराचे प्रमुख. असे अनेक कार्यकर्ते आम्ही त्यावेळी भारतीय जनता पक्षाला गरजेसाठी त्यावेळी दिले. परंतु आता त्यांच्याकडे भरपूर कार्यकर्त्याचा संच उभा राहिला. त्या मार्गामध्ये आम्ही अडकलो. त्यावेळेस आम्ही इलेक्शन हा आमच्या डोक्यातला विषय नाही, पतित पावनचा राजकारण हा विषय नाही. ज्याला इलेक्शन लढवायचे, निवडणूक लढवायची, आपल्या विचाराची संघटना म्हणजे पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष, असे कार्यकर्ते अनेक त्या पक्षामध्ये पाठवले. पुणे महानगरपालिकेचा जर तुम्ही विचार केला तर मागच्या पंचवार्षिकमध्ये कमीत कमी 25 नगरसेवक हे पतित पावनच्या कार्यापासून मोठे होऊन भारतीय जनता पक्षाला पाठवले आणि तिकीट दिलं. म्हणजे बापट साहेब पतित पावने काही दिवस ते गोपीनाथ मुंडे पुण्यात होते तेव्हा काही दिवस होते. सतीश शेट्टी मिसाळ असतील, आज माधुरीताई मिसाळ आमदार आहे, योगेशजी टिळक जे आहे, योगेशजी टिळेकर असतील, त्यांनी आपल्या SC कॉलेजला काम केलं. महेशजी लडकत कैलासवासी ते आता नगरसेवक होते. त्या अनेक अशोक अनेक नगरसेवक, अनंतराव भोज कैलासवासी आमचे वाले, ते दिलीप उब्बलकर, संदीप खंडेकर, ही सगळी मंडळी
नंतर काय होतं, एखाद्या गणपती मंडळाचा आपण अध्यक्ष झालो किंवा एका शाखेमध्ये अध्यक्ष झालो, त्याची अपेक्षा निर्माण व्हायला लागली की आपण महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हायला पाहिजे, आमदार व्हायला पाहिजे. आमचं हे व्यासपीठ नव्हतं की आपण निवडणुका लढवाव्यात आणि त्यामध्ये जावं. त्यामुळे आम्ही थोडंसं मागे आलो. पण आता जर तुम्ही 4-5 वर्षामध्ये जर बघितलं तर आमचे सातत्य आंदोलनं जे आहेत, आज सुद्धा मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आणि चांगले कार्यकर्ते घेऊन आम्ही करतोय. फक्त आमची गॅप जी झाली मीडियामुळे, आमची गॅप पडली की आम्ही तिथपर्यंत पोहोचत नसेल किंवा आमची माहिती कमी पडत असेल, आमचा संबंध कमी झाले असतील, असं काहीतरी असेल. तर आता कोल्हापूर शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर आमच्या कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही काम उभं केले. इथं शिरूरमध्ये गेलं तर आम्ही काम उभं केले. आम्ही आता पुणे शहर आणि पुणे जिल्हा जे आपली मेन मूळ आहे ते परत मजबूत करण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहोत. मुळशी भागामध्ये संघटना आम्ही उभी केली आहे, दौंडमध्ये संघटना उभी केली, शिरूरला गेलं तर संघटना उभी केली, अहिल्यानगरमध्ये आता आम्ही गेले 1 वर्षभर जातोय, तिथं शहरामध्ये संघटना उभी केली आणि आता संभाजीनगरचा आमचा दौरा आहे. पण पहिला आम्ही टार्गेट केले की पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये कमीत कमी एका शहरामध्ये आपल्या 5 शाखा असाव्यात, असं नियोजन करून आम्ही कामाला लागलेलो आहे. आमच्या हातामध्ये आता 4 ते 5 तालुके मिळालेले आहेत आणि शहरामध्ये आता आमच्या 55 शाखा ऍक्टिव्ह आहेत. प्रत्येक शाखेमध्ये कमीत कमी 20 ते 25 कार्यकर्ते आहेत. त्यात कोथरूड आमचा बालेकिल्ला आहे, सिंहगड रोड आपल्याला माहिती असेल नवीन रचनेमध्ये, तर त्या ठिकाणी सुद्धा आमचा मोठा बालेकिल्ला आहे. कसब्यामध्ये सुद्धा आम्ही चांगलं, पुणे शहरामध्ये सर्वात मोठी रामनवमी जर कोण करत असेल तर ती फक्त पतित पावन करते. करतो पतित पावन महाराष्ट्र आणि अध्यक्षांच्या परवानगीने जे काय प्रश्न असतील, जिथं काय गुन्हा घडत असेल, जिथं कुठं अत्याचार घडत असेल, जिथं काय धर्मांतर, गौहत्या आणि जे काय बेकायदेशीर काम घडत असेल, पतित पावनला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमच्या माध्यमातून ही सूचना सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन द्या. तर पतित पावन इज बॅक in action and will be in action, and the tagline is the citizens of Pune have to be safe. सुरक्षित असलं पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, म्हणजे आमचे अध्यक्षांनी ही घोषणा करायला हवी आहे. मुस्लिम एरिया, मुस्लिम बाहुल, कोंढवा, जिथं हे आपण नेहमी ऐकतो काय चाललंय, कसं चाललंय, लँड ग्रॅबिंग, ड्रग्ज, म्हणजे गरज माफ, कमेला एरिया, आपण हे ऐकतोय. पण तिथं पोलीस जाऊ शकत नाही, लोक जाऊ शकत नाही. आमचे काही कार्यकर्ता, मुस्लिम एरियातले कार्यकर्ता, सर तुम्ही म्हणत असाल ना हिंदू हेच तन मन, पण जेव्हा देश कार्य, नेशन फर्स्ट जेव्हा येतो ना सर, नेशन फर्स्ट, तेव्हा आमचे काही कार्यकर्ता आज इथं अध्यक्षांना खास भेटायला आलेले, कोंढवा भागातले. पतित पावन संघटना याचं फलक, याचं शाखेचं उद्घाटन कोंढव्यात सुद्धा होणार आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगण्यासाठी आमचे कोंढव्याचे इथं कार्यकर्ता आलेले. समीर भाई, म्हणजे आज आम्ही घोषणा करतो अध्यक्षांच्या परवानगीने का एवढी शाखा आम्ही उघडणार, एवढे युथला इथं आम्ही कनेक्ट करणार. सोशल मीडियामुळे हे जे चाललंय समाजात, आपली युवा पिढी त्रासलेली आहे. दे वॉन्ट चेंज अँड दे वॉन्ट चेंज अँड दे, जसं आपण हे रील्स बघतात, म्हणजे दे वॉन्ट आक्रमण आणि दे वॉन्ट टू फाईट इनजस्टिस. अँड आय फील टू इन्व्हाइट द पीपल, लोकांना मी निमंत्रण देतोय, तुम्ही या पतित पावन शाखामध्ये तुम्ही जोडा. तुमच्या एरियामध्ये तुम्ही शाखा उद्घाटन करा. माझे अध्यक्ष पुणे शहराचे, महाराष्ट्राचे, आमचे सर्वांचे जे नेते आहेत, ज्यांच्या नेतृत्वात आम्ही नितीन सोनटक्के काका, त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे लोक कार्यकर्ता काम करतोय. त्यांच्याकडनं आपण शिकून हा पुणे शहर एक सुरक्षित आणि स्वप्नाची नगरी जी आहे, हे आपण स्वप्न साकार करू. प्लीज तुमच्या माध्यमातून उद्या हे जाऊन द्या, जॉईन पतित पावन फॉर अ बेटर फ्युचर.